नमस्कार मित्रांनो, शासकीय उपसंस्था बार्शी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अक्षय अवताडे, वेल्डर इन्स्ट्रक्टर. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रॅक्टिकल पाहणार आहोत मिग वेल्डिंग संबंधी. मिग वेल्डिंगची सेटिंग आणि त्याचा रन मारणे यासंबंधीचे प्रॅक्टिकल आहे. तर आपण पाहू शकता, ही आहे मिग वेल्डिंग मशीन, ज्यामध्ये ही एक ॲडव्हान्स मिग वेल्डिंग मशीन आहे, ज्यामध्ये तुम्हाला MMAW म्हणजेच मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, त्यासोबतच CO2 वेल्डिंग म्हणजेच आपली मिग वेल्डिंगचा ऑप्शन मिळतो. तर सध्या आपण ह्या बटनाच्या सहाय्याने आपण मोड चेंज करू शकतो. तर आपण आता सध्या मोड चेंज केला आहे, CO2 वेल्डिंग मोड संबंधित झालेला आहे. हे पाहू शकता की आपण 2T 4T आणि स्पॉट यातील जो 4T मोड आहे म्हणजेच 4 ट्रॅक मोड आहे, तो ऑटोमॅटिक मोड आहे, ज्यामध्ये आपण गनमध्ये एकदा प्रेस केल्यानंतर आपली वायर बाहेर येणं स्टार्ट होईल आणि ज्यावेळेस आपली वेल्डिंग एंड होईल त्यावेळेस आपण एकदा बटन प्रेस केलं की एंड होईल. आणि हा आहे 2T ट्रॅक, ज्यामध्ये तुम्हाला मॅन्युअली बटन दाबून धरायचं आहे, त्यामुळे तुमची वायर आपोआप बाहेर येईल. ज्यावेळेस तुम्ही बटन सोडाल त्यावेळेस वायर बाहेर येणं वायर स्पूलमधून बंद होईल. तर मित्रांनो, हा आहे CO2 सिलेंडर, ज्याचा नेक तुम्ही पाहू शकता. पांढऱ्या कलरचा हा नेक आहे. आणि हे आहे तुमचं प्रेशर रेग्युलेटर. प्रेशर रेग्युलेटरवर तुम्ही 2 प्रेशर गेजेस पाहू शकता. त्यातील उजव्या बाजूचा आहे तो सिलेंडर प्रेशर दाखवतो आणि डाव्या बाजूचा आहे तो तुमचा वर्किंग प्रेशर, म्हणजे तुम्हाला जितका प्रेशर आवश्यक आहे तो प्रेशर दाखवतो. त्यातील हा आहे तुमचा वर्किंग प्रेशरचा इंडिकेटर, ज्यावर आपण लिटर पर मिनिट या एककामध्ये आपण गॅस सोडतो आहोत. तर CO2 वेल्डिंगसाठी साधारणतः आपण 10 लिटर्स पर मिनिट या हिशोबाने गॅस सोडतो. तो पाहू शकता आपण इथे या रीडिंगमध्ये 10 ते 15 लिटर्सच्या हिशोबाने आपण गॅस सोडतो आहोत. ही आहे आपली चक्की, ज्याच्या सहाय्याने आपण जो सिलेंडर आहे तो ओपन करून आपला गॅस सोडत असतो. आणि हा आहे ॲडजस्टिंग नॉब, त्याच्या सहाय्याने तुम्ही प्रेशर ॲडजस्ट करू शकता. हा आहे वर्किंग प्रेशर. तुम्ही पाहू शकता की प्रेशर कशा प्रकारे ॲडजस्ट होतो आहे. तर हा आहे आपल्या मिग वेल्डिंग मशीनचा फिडर, ज्यामध्ये आपण पाहू शकता इथे वायर स्पूल आहे, जी CCMS प्रकारची आहे, म्हणजेच कॉपर कोटेड माइल्ड स्टील प्रकारची आहे. हे तुमच्या फिडर युनिटच्या आतले तुम्ही रोलर्स पाहू शकता. तर सध्या हा 1.2 मिलीमीटरचा डायमीटर असलेला वायर आहे. ही तुम्ही पाहू शकता वेल्डिंग गन आहे, ज्याच्यामधून तार ही कंटिन्युअसली बाहेर पडत असते. त्यानंतर आपण येथे अर्थिंगचे कनेक्शन केलेले आहेत. तुम्ही हा वायर स्पूल पाहू शकता. त्यानंतर इथे हा गॅस इन, म्हणजे तुमचे जे फिडर युनिट आहे, त्याचं गॅस इनचं हे कनेक्शन आहे. त्यासोबतच हे जो फिडर आहे त्याच्यासाठी पॉवर सोर्सचं कनेक्शन आहे, आणि हे फिडर युनिटसाठी अर्थिंगचं कनेक्शन. हे कनेक्शन तुमच्या फिडरच्या पॉवर सोर्सला गेले आहे, हे कनेक्शन तुमच्या फिडरच्या अर्थिंगसाठी गेलेले आहे, आणि हे कनेक्शन आपल्या जॉबच्या अर्थिंगसाठी गेलेले आहे. पण हा सिनर्जिक मोड ऑन केलेला आहे, जेणेकरून ज्या प्रकारे करंट आपण सेट करू त्या प्रमाणात तुमचा व्होल्टेज व्हॅरी होईल किंवा चेंज होईल. त्यानंतर इथे पाहू शकता की वायर डायमीटर किती आहे. तर वायर डायमीटर आपण 0.8, 1 आणि 1.2, सध्या आपण 1.2चा वापर करणार आहोत. तर आपण मशीनची सेटिंग त्या प्रकारे बदलून घेऊ. 1.2ला आपण आता मशीन सेट केली आहे. 2T ट्रॅकमध्ये आहे, म्हणजेच मॅन्युअल मोड चालू केला आहे. त्याचप्रमाणे CO2 मोडवर तुम्ही ॲक्टिवेट केला आहे. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आपण इथून गॅस चेक करू शकतो. तुम्हाला जर या सर्व सेटिंग लॉक करायचे असतील तर हे लॉकचं बटन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. आपण आता रन मारून पाहूयात. ही आहे तुमची वेल्डिंग गन, ज्याच्यातून हा नॉब प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली वायर बाहेर येण्यास चालू होईल. हे बटन प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची वायर बाहेर येणं चालू होईल. यामध्ये आपण CO2 जो गॅस आहे तो शिल्डिंग गॅस म्हणून वापरतो आहे, ज्याचा शिल्डिंग गॅस म्हणजेच की तो वायू आपला जो जॉबचा एरिया आहे त्याच्यासोबती एक वातावरण तयार करेल, जेणेकरून बाहेरील जे काही दूषित वायू वगैरे आहेत ते आपल्या वेल्डपर्यंत पोहोचणार नाहीत आणि आपल्या वेल्डची क्वालिटी खराब होणार नाही.
तू फक्त फोर्टी कर, 40 2Tच्या ऐवजी ते ॲटोमॅटिक. आता आपण 2Tच्या ऐवजी 40 मोड म्हणजेच ॲटोमॅटिक मोड चेंज करतोय. या ठिकाणी पाहू शकता की ज्यावेळेस वेल्डिंग स्टार्ट होईल त्यावेळेस आपण एकदाच बटन दाबायचं आहे. ज्यावेळेस तुमची शेवटची बाजू येईल त्यावेळेस तुम्ही थोडं जास्त वेळ दाबून धरायचा आहे, जेणेकरून तुमच्या जॉबमध्ये क्रेटर वियर येणार नाही. आणि आपण बटन बंद केल्यानंतर हा जॉब क्लिअर झाला. त्यानंतर आपण हा वेल्ड बीड पाहू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारची स्लॅग येत नाही. तर हा पूर्ण प्रकारे शुद्ध वेल्डिंगचा प्रकार आहे. ज्याप्रमाणे SMAW म्हणजे शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंगमध्ये स्लॅग येत होती ती आपण चिपिंग हॅमरच्या सहाय्याने काढत होतो. अशा प्रकारची कोणती स्लॅग मिग वेल्डिंगच्या प्रकारामध्ये येत नाही. धन्यवाद.